एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम 5 मिनिटं. तू झोपलायस का? नाही, मी फक्त डोळे मिटून पडलोय. म्हणजे तू ऐकतोयस ना मी काय म्हणते ते? ऐक ना. नको जाऊ दे, तू हसशील मी सांगितलं तर. सांग मी नाही हसणार. ऐक ना घनश्याम, अशा विजा गडगडल्या ना की मला भीती वाटते खूप. बघ तू हसतोयस घनश्याम, मला खरंच भीती वाटते. तू म्हणाला तसं हसणार नाही. अगं मुलींना भीती वाटतेच विजा गडगडल्या की, पण तुला भीती वाटेल असं मला वाटलं नव्हतं. तर तू म्हणशील मी टिपिकल मुलगी आहे. अगं नाही, आय एम जस्ट जोकिंग. तू उठलीस का? हो मी उठलीये. मग आता काय करूया आपण? काय गप्पा मारूया का? हो हो हो. आत्ता? हो. तुला झोपायचं नाहीये का? हो ना, मला झोपच येत नाही का हल्ली रात्रीची. बोल ना, काय बोलायचंय तुला? मला बोलायचंय. हा, मला विचारायचंय. मला तुला खूप दिवस विचारायचं होतं राधा की आता आपला डिवोर्स होणार काही दिवसांनी, आपण पुन्हा वेगळे होणार. त्यानंतर असं नाही ना की तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी पुरुष कधी येणारच नाही. असंही आपण फार कॉन्ट्रास्टिंग आहोत एकमेकांना, फार विरुद्ध होत स्वभावाने एकमेकांपेक्षा. मग तुझ्या मनातला तुझा आयडियल तरुण कसा असेल राधा? माहित नाही. काय हरकत नाही, मी दुसरं काहीतरी विचारतो. मला सांग, तुम्ही हे जे ऍडव्हर्टायझिंग डिझाईन्स बनवता, पण मला आयडियल मुलगा कसा असावा ह्याची पुसटची आता आयडिया यायला लागली. म्हणजे असाच असायला पाहिजे मुलगा, जो खूप लाईव्हली असेल, फ्रेश असेल. खूप असे उदासीन लोक नाही आवडत मला. आणि हुशार असेल. हो, असा फॅमिलीशी अटॅच असेल. आणि हसतमुख असेल. खाण्याची आवड असली पाहिजे त्याला. आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक पण यायला पाहिजे. कारण माझं पाककौशल्य काय आहे तुला माहितीच आहे. नाही म्हणजे तू सुधारलेस बऱ्यापैकी राधा. तू हल्ली बरा चांगला स्वयंपाक करतेस तू. आणि त्याला महत्वाचं म्हणजे कळायला पाहिजे. म्हणजे त्यालाच आधी कळायला पाहिजे की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला तो खूप आवडतोय. आणि त्याला असंही कळलं पाहिजे की म्हणजे माझे असे मूड स्विंग्स किंवा
मला आता बोर होतंय, मग कधी माझी समजूत काढेल, कधी मला माझ्या आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जाईल, सरप्राईजेस देईल कधीतरी. आणि त्याला मुळामध्ये कळलं पाहिजे की मला काय वाटतंय प्रत्येक क्षणी. तुला कसं कळतं ना तसं. विजांचा कडकडाट थांबला आता. मला खूप झोप येते, आपण झोपूया राधा. गुड नाईट. राधा, तुला खूप भीती वाटत असेल तर तू खाली येऊन झोपू शकतेस माझ्या बाजूला. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.